माझी पेन्शन मार्चची आली नाही पण एप्रिलची आली होती. माझी पेन्शन एप्रिलची आली नाही पण मेची येणार की नाही. एप्रिलची आली नाही मग आता मेची येणार का. एप्रिलची आली नाही म्हटल्यानंतर मी आता कागदपत्र कोणती जमा करायची, हयातीचा दाखला कधी काढायचा, हयातीचा दाखला ऑनलाईनच काढायचा की ऑफलाईन काढायचा, असे भरपूर सारे प्रश्न. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पहिलं तर जे समाज कल्याणचं पोर्टल आहे तर त्यावरती काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचं मी आभार मानतो की तुम्ही जे काही शब्द दिलात तर तो शब्द पाळलात. 100% नाही पाळला भले पण पाळलात तुम्ही, तर त्याच्याबद्दल हार्दिक आभार मानतो मी तुमचं. अभिनंदन पण करतो तुमचं की पाळला बाबा तुम्ही शब्द. तर काय बोलतोय मी आज, तर 11 तारखेला एक मेसेज पडला पोर्टलवरती, जे काही एस पोर्टल आहे आपलं, तर त्या एस पोर्टलवरती मेसेज पडला की 12 वाजल्यापासून संध्याकाळी 9 काय 6 पर्यंत ते पोर्टल्स डाऊन राहणार आहे किंवा सर्व्हर डाऊन राहणार आहे. तर कशासाठी, तर दिव्यांगांची पेन्शन त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यासाठी किंवा दिव्यांगांची पेन्शन त्यांना देण्यासाठी. बाकीच्यांची नाही, आजी आजोबा असतील किंवा विधवा महिला असतील किंवा अनाथ असतील यांची नाही, फक्त दिव्यांगांची पेन्शन वर्ग करण्यासाठी पोर्टल डाऊन राहील किंवा पोर्टल सक्रिय राहणार नाही असं सांगण्यात आलं. आणि 11 तारखेला ते झालं आणि 12 तारखेला सकाळी 12 वाजल्यापासून किंवा 12च्या आत 12 वाजल्यापासून दिव्यांगांची पेन्शन त्यांच्या खात्यावरती यायला सुरू झाली. त्याच्यामुळे खरंच याला म्हणजे पोर्टल डाऊन केल्यानंतर कधीच असं झालं नव्हतं की पोर्टल आज डाऊन झालंय आणि उद्यापासून लगेच पेन्शन यायला चालू झालेली आहे. तर असं कधी झालं नव्हतं. पोर्टल आज डाऊन व्हायचा, 2-3 दिवसानंतर पेन्शन यायची, किंवा आज पोर्टल डाऊन व्हायचा परत आणि 2-3 दिवसांनी अनेकदा पोर्टल डाऊन केला जायचा. अशा गोष्टी व्हायच्या, परिपत्रक निघायचे पण पेन्शन खात्यावरती येत नव्हती. पण त्याच्यासाठी आभार आहे. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या पण अजून एका गोष्टीसाठी मी आभार मानेन या अधिकाऱ्यांचं किंवा समाज कल्याण विभागाचं, की एप्रिल महिन्याची काही दिव्यांग मित्रमैत्रिणींना आमच्या पेन्शन आली नव्हती, तर ती पेन्शन आणि मे महिन्याची म्हणजे चालू महिन्याची पेन्शन सुद्धा दोन्ही एकत्रित करून मी पेन्शन दिली. भले तुम्ही ती एकत्रित पेन्शन सोडली नाही, एप्रिलची पहिला आली, नंतर 10-15 मिनिटांनी मेची आली, पण आली पेन्शन. त्याच्याबद्दल खरंच आभारी आहे मी तुमचं. तर हे कार्य केल्याबद्दल खरंच खूप आभार आहे. पण काही त्रुटी आहेत, काही गोष्टी आहेत. म्हणजे सगळ्यांचीच ही पेन्शन आली का एप्रिल महिन्याची, मे महिन्याची, तर नाही. असे कित्येक दिव्यांग आहेत त्यांची अजूनपर्यंत पेन्शन आलेली नाही आहे. जोपर्यंत मी आज हा व्हिडिओ शूट करतोय तोपर्यंत मे महिन्याची असेल किंवा एप्रिल महिन्याची पेन्शन आलेली नाही आहे. कारण आता दिव्यांगांचं तर मत आहे बघा, आमची गेल्या महिन्याची पेन्शन आली नाही म्हणजे एप्रिल महिन्याची पेन्शन आली नाही, बरं राहू दे, एप्रिल महिन्याची आली नाही, निदान मेची तरी येणार का, अशी शंका आहे. कुणाची मार्च महिन्याची आली नव्हती तर एप्रिलमध्ये आली, मग एप्रिलमध्ये आल्या पण आता मे महिन्याची आलेली नाही आहे, अशा शंका आहेत. किंवा कुणाची मार्च मध्ये आली, एप्रिलची आली नाही, मेची पण आलेली नाही आहे, म्हणजे दोन्ही महिन्याची सुद्धा पेन्शन आलेली नाही आहे. तर काय करायचं नेमकं, आमचं काय चुकलंय. ज्याला एस पोर्टलवरती चालतो, लाभार्थी ती पाहतो, तिथं आम्ही तिथं सगळं ऍक्टिव्ह दिसतंय. तिथं मग डीबीटी ऍक्टिव्ह आहे, आमचं जन्मतारीख बरोबर आहे, आम्ही दिव्यांग डिपार्टमेंटला आमचं पेन्शन ट्रान्सफर केलेली आहे किंवा दिव्यांगांचं आमचं नाव आहे, गेल्या महिन्यात पेन्शन ट्रान्सफर झालेलं दिसतंय, पण मग एप्रिलची आणि मेची का आलेली नाही आहे पेन्शन, असे मनामध्ये शंका उपस्थित आहेत. परत हयातीचा दाखला पण आम्ही 5 तारखेच्या आधीच काढलाय, 5 तारीख असेल किंवा 10 तारखेच्या आधीच काढलेला आहे आणि 11 तारखेला सर्व्हर डाऊन झालेला आहे, तरी पण आमच्या खात्यावरती पेन्शन आलेली नाहीये. तर हे असं का होतंय. मग आता आम्ही काय करायचं, आता आमची पेन्शन बंदच झाली का, कारण आता आम्ही कुणाला विचारायचं, कारण का की आता एकदा म्हणतात की दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून पैसे येणार, पेन्शन येणार, एकदा म्हणतात समाज कल्याणकडून येणार, एकदा एस पोर्टलवरती मेसेज टाकला जातो, एकदा टाकलाच जात नाही, एकदा सर्व्हर डाऊन होतं, एकदा सर्व्हर डाऊन होतच नाही. या अशा शंका आहेत. तर त्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि या शंकांचं निरसन अधिकाऱ्यांनी नाही तर अतुल सावेजी यांनी करून येऊन केलं पाहिजे. कारण अतुल सावेजी याचे मंत्री आहेत, दिव्यांगांचे मंत्री आहेत, तर ते बाकीच्या ज्या गोष्टी तत्परतेने तुम्ही जशा बोलता किंवा तत्परतेने जसं मार्गी काढता तसंच याही केलं पाहिजे. आणि ज्यांची पेन्शन आलेली नाहीये, मध्ये मार्चची असू दे, एप्रिलची असू दे किंवा मेची असू दे, कुणाची पेन्शन आलेली नाहीये तर त्याच्या तक्रारीसाठी काहीतरी काढलं पाहिजे. जसं तुम्ही तुकाराम मुंडे सर ज्यावेळेला पदावरती होते, दिव्यांग सचिव पदावरती, त्यावेळेला जसं त्यांनी मोबाईल नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर काढला होता, तर त्या व्हॉट्सअपवरती आम्ही तक्रार केली की ती तक्रार आमची 24 तासात किंवा 48 तासात ती सोडवली जात होती का, तर होतीच. मग तसं काहीतरी केलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आम्ही एस पोर्टलवरती पाहतो आमचा मेसेज किंवा आमची पेन्शन आलेली नाही आहे, ते आमचे सगळं लाभार्थी स्थिती वगैरे सगळं पाहतो, आणि ज्यावेळेला आम्ही UDID कार्ड किंवा आधार कार्ड असू दे किंवा बँक पासबुक असेल किंवा बाकीचे कागदपत्र घेऊन आम्ही ज्याला तहसीलदार कार्यालयामध्ये जातो किंवा संजय गांधी ऑफिसला जातो, तर त्याला तिथं सांगितलं जातं की तुमचं सगळं व्यवस्थित आहे आणि आमच्या हातात काहीच नाही आहे, तुम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन भेट द्या म्हणून सांगितलं जातं. पण ज्याला कलेक्टर ऑफिसशी संपर्क केला जातो तर कलेक्टर ऑफिसला सांगितलं जातं की तुमची वरूनच पेन्शन आलेली नाही आहे किंवा वरूनच ब्लीच आहे, काहीतरी वरूनच काहीतरी तांत्रिक अडचणी आहेत. मग आम्ही दाद कुठे मागायची.
जर आम्हाला काय हेच माहित नसेल, आम्हाला दाद कुठं मागायची माहित नसेल, तर आम्ही उगाचच फेऱ्या मारत बसणार, उगाचच आम्ही फेऱ्या मारत बसणार आणि आम्हाला न्यायच मिळणार नसेल तर काय उपयोग त्याचा. कारण 2,500 तुम्हाला महत्व कळणार नाही. 2,500 महत्व एका 100% दिव्यांगाला, एका हातुरणात खेळत असलेल्या, हातुरणावरती झोपलेल्या दिव्यांगाला विचारा त्याचं महत्व काय 2,500. कारण ते 2,500 जर त्याला मिळालं नाही तर त्याच्या औषध आणायची प्रॉब्लेम येतात, औषधं भेटत नाहीत त्याला, त्याचं लाईट बिल भरता येत नाही, त्याला पाणीपट्टी भरता येत नाही, त्याला दररोजचं लागणारं जे काही जीवनावश्यक गरजा आहेत तर त्याच्या त्या सोडवता येत नाहीत. तो त्या 2,500वर अवलंबून आहे. त्याच्यामुळे माझी विनंती असेल की ज्या दिव्यांग मित्रमैत्रिणींची मार्चची पेन्शन तटलेली आहे, एप्रिलची तटलेली आहे किंवा मेची तटलेली आहे, तर त्यांची पेन्शन तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करून, किंवा जर तो दिव्यांग व्यक्ती तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा ऑनलाईन जर तक्रार नोंदवत असेल SS पोर्टलवरती, तर ती जातीने त्याच्याकडे लक्ष घालून ती सोडवली जावी. तुम्ही पाठवलेत पेन्शन आता एप्रिल महिन्याची, मे महिन्याची, असे काम करता येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला डाटा गावला नाही, एप्रिल महिन्याची कोणाची पेन्शन आली नव्हती तर त्याचा डाटा सापडला तुम्हाला, आणि त्या लोकांना तुम्ही एप्रिलची आणि मे महिन्याची पेन्शन पाठवलात, बरोबर आहे. आता आमची पेन्शन तटली नव्हती, आमची एप्रिलला पण आली होती आणि मेला पण आली आत्ता, म्हणजे 12 तारखेला किंवा 13 तारखेला म्हणा. तर तो डाटा सापडला तुम्हाला की एप्रिल महिन्यात आला नाही. तसंच मार्च महिन्याचा सुद्धा डाटा सापडणं सोपं आहे, तुम्हाला एवढं काय अवघड नाही आहे. सगळं ऑनलाईन झालेलं आहे, सगळं AI तंत्रज्ञान झालेलं आहे, AI सगळ्याला जॉईन केलेलं आहे. त्याच्यामुळे मार्च महिन्याची पण थांबवता येणार नाही किंवा तिथं अभ्यास करता येणार नाही असं नाही आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीची एप्रिल महिन्याची आणि मे महिन्याची, बघा आम्हाला राखीव निधी दिला जातो, आमच्या हक्काचा पैसा आम्ही मागतोय, आमच्या हक्काचा पगार, आमच्या हक्काची पेन्शन आम्ही मागतोय. आम्ही कुणाच्याही हक्काचं मागत नाहीये, आम्ही कुणाच्याही हिस्साचं काढून आम्हाला द्या म्हणत नाहीये. पण हे जे काही दरवेळेला नको त्या गोष्टी केल्या जात आहेत, म्हणजे मार्च महिन्यात काही दिव्यांगांना पेन्शन मिळालं नाही, एप्रिल महिन्यामध्ये काही दिव्यांगांना मिळालं नाही, आता मे मध्ये पण काही दिव्यांगांना मिळालेलं नाही आहे. तरी असं नको असलं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. खऱ्या दिव्यांगांना याच्यातून त्रास होतोय आणि बोगस दिव्यांग ते लाभ घेऊन जात आहेत. तर त्या बोगस दिव्यांगांना लाभ एक वेळ देऊ नका, पण खऱ्या दिव्यांगांच्यावरती अन्याय करू नका तुम्ही. कारण खऱ्या दिव्यांग त्या पेन्शनच्या जीवावरती आहे किंवा पेन्शनवरतीच भरोसेमंद आहे तो, किंवा त्या पेन्शनच्या जीवावरती जगतोय. त्याच्यामुळे त्याच्यावरती अन्याय असं नका करू. 1 महिना द्यायचं, 2 महिने द्यायचं नाही, 2 महिने द्यायचं, 1 महिना द्यायचं नाही, अशा वगैरे गोष्टी करू नका. आणि तुम्हाला प्रत्येक दिव्यांगाला सांगतो की आपली काही चूक नाही आहे, ही चूक आहे ती सगळी वरून किंवा सॉफ्टवेअरची किंवा त्या सर्व्हरची चूक आहे. त्याच्यामुळे आपल्या चुकीमुळे किंवा आपल्या काही गोष्टी झाल्यामुळे पेन्शन आलेलं नाहीये असं झालेलं नाहीये, लक्षात घ्यावं. ही चूक सगळी जी काय असेल तर ती जे काही डाटा देणारे किंवा डाटा कलेक्ट करणारे किंवा डाटा वेगळं करणारे, म्हणजे दिव्यांग वेगळे किंवा डोळ्याचे वेगळे किंवा नॉर्मल म्हणजे टेम्पररी दिव्यांग वेगळे, परमनंट दिव्यांग वेगळे, 100 ते 80% वाले वेगळे, हे सगळं करायची जबाबदारी ही त्यांची आहे, आपली काही जबाबदारी नाही आहे. आपली जबाबदारी काय आहे तर आपण कागद नेऊन द्यायची. अरे बाबा नो, 2,500 पेन्शन झाल्यापासून अतुल सावेजी तुम्हाला माहीत नसेल कदाचित ग्राउंड लेवलला काय परिस्थिती चालू आहे. अक्षरशः ऑक्टोबर पासून आम्हाला लागू झाली ती 2,500 पेन्शन. त्यावेळेपासून दर महिन्याला आमचा दिव्यांग एक आधार कार्ड, UDID कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स हे दर महिन्याला तिथे नेऊन देतोय, एवढं घेऊन तुम्ही कागदपत्र करताय तरी काय, एवढी कागद घेऊन करताय तरी काय, माझा हा प्रश्न आहे. कारण एवढी कागदपत्र घेऊन सुद्धा आमच्या दिव्यांगांना जर पेन्शन मिळणार नसेल तर ती कागद देण्याचा उपयोग तरी काय आहे. फक्त कागदाला तुम्ही म्हणाल की 3 रुपये झेरॉक्सला लागतात, तर नाही साहेब, एवढे 3 रुपयात झेरॉक्समध्ये काम होत नाही. त्याला जायचं म्हणलं, त्या समाज कल्याणला किंवा त्या संजय गांधी ऑफिसला जायचं म्हणलं तर किमान 400-500 रुपये त्याला खर्च येतात. तुम्ही आता एसटीला म्हणाल की 1/4 आहे, पण एसटीने जाणारे दिव्यांग 10 ते 25% आहेत, पण बाकीचे जे काही 100% किंवा 80%च्या वरचे दिव्यांग जे हातुरणाला खेळून आहेत तर त्यांना स्पेशल गाडीच करून जावी लागते किंवा स्पेशल रिक्षाच करून जावे लागते. त्याशिवाय त्यांना जाता येत नाही. कुणाला तर एखाद्या माणसाला घेऊन जावं लागतं, त्याचा चहा पाण्याचा नाश्ता, त्याचा सगळं खर्च बघावा लागतो, त्याला तो त्याच्यासोबत यायला तयार होतो. त्याच्यामुळे या गोष्टींचा विचार झाला पाहिजे, या गोष्टींचा विचार करा. आणि जे काही आमच्या दिव्यांगांना मार्च, फेब्रुवारी, एप्रिल, मे पेन्शन आलेलं नाही आहे त्याचा डाटा कलेक्ट करा आणि त्यांची नुकसान भरपाई तुम्ही द्या. कारण एका दिव्यांगाला देताय आणि एका दिव्यांगाला देत नाही तर ते खरंच खूप वाईट वाटतं. कारण मला ज्यावेळेला मिळतं तर त्या समोरच्या दिव्यांगाला मिळत नाही, तर त्याच्या भावना काय असतात किंवा त्याला किती वाईट वाटतं हे मला माहित आहे किंवा आम्ही ते अनुभवू शकतो. कारण कधी काळी आम्हाला सुद्धा तसा प्रॉब्लेम येतोय. एक वेळ त्याला येतोय, एक वेळ मला येतोय, एक वेळ मला येतोय, एक वेळ त्याला येतोय, अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे खरंच विनंतीपूर्वक सांगतो की तुम्ही हा जो काही ब्लीच आहे तर तो सोडवा आणि दिव्यांगांना सरसकट पेन्शन याला सुरू होऊ दे. ना कोणत्याही अडचणीशिवाय, ना कोणत्याही गोष्टीशिवाय. तुम्ही एका दिवसात देताय ना तर एका दिवसात देऊ नका पेन्शन, 2 दिवस द्या, 3 दिवस द्या, 4 दिवस द्या, 4 दिवस प्रोसेस चालू ठेवा, पण
असं एका वेळेला म्हणजे एकाच वेळेला सगळ्या दिव्यांगांचं क्लिक केल्यामुळे एकाच दिव्यांगांना सगळ्यांचंच डीबीटी केल्यामुळे ते ब्लीच येत असतील किंवा ते प्रॉब्लेम्स येत असतील, काहींचे दिव्यांगांचे पेन्शन परत येत असतील, तर तसं न करता जर 2 टप्प्यात 3 टप्प्यात 4 टप्प्यात जर पेन्शन देतात असेल, म्हणजे सकाळी काही दिव्यांगांची द्या, दुपारी काही दिव्यांगांची द्या, संध्याकाळी काही दिव्यांगांची द्या, दुसऱ्या दिवशी सकाळी काही दिव्यांगांची द्या, दुसऱ्या दिवशी दुपारी काही दिव्यांगांची द्या अशी, किंवा तिसऱ्या दिवशी दुपारी द्या, असं टाइम बदलून बदलून एक 1000 दिव्यांगांचे आत्ता, एक 5-10 हजारचे दिव्यांगांचे आत्ता, नंतर त्याच्यानंतर एक 10-5 हजार दिव्यांगांचे नंतर, असं करा ना, म्हणजे कोणताही ब्लीच येणार नाही. काही तालुक्यातील दिव्यांगांना घ्या, काही तालुक्यातील दिव्यांगांना घेऊ नका, पहिल्या स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये घ्या, तिसऱ्या स्टेपमध्ये घ्या, अशा गोष्टी करा. आम्ही ऑप्शन द्यायला तयार आहोत, पण ते ऑप्शन तुम्ही स्वीकारता आहात की नाही आहात याचा मात्र अभ्यास आम्ही आता करत आहोत. पण अभ्यास आम्ही करून त्याचा रिझल्ट येत नाहीयेत, फक्त रिझल्ट यावेत एवढीच एक अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.